नमस्कार मित्रांनो, आज आपण संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी कसबा या गावाजवळ आलेलो आहोत। कसबा हे गाव संगमेश्वरपासून एक 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपल्याला इथं मागे दिसतंय हा सरदेसाईंचा वाडा आहे, जिथं छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने फसून पकडलं। हे सरदेसाईंचा वाडा जो आहे संगमेश्वरमधला कसबा गावामधला, आता तिकडं मागचं साईड आहे आपण पाहू शकता। आता अतिशय तुटलेल्या अवस्थेमध्ये हा वाडा आपल्याला पाहायला भेटतो। मुरकुलीस आलेला आहे। आपण ह्याच्या आतमध्ये जाऊन पाहूया काय दिसतंय का। तर अतिशय जुनं बघा सगळं सामान आहे इथं ठेवलेलं। हा मुरकुलीस आलेला आहे, सगळं तुटलेला आहे, कौलं वगैरे ढासळलेत। छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस या सरदेसाईंच्या वाड्यात पकडलं त्यावेळेस ह्याच ठिकाणी इथं हे छोटंसं युद्ध झालं आणि मुकरब खानाने संभाजी महाराजांना इथं कैद केलं गेलं। इथं काही जुन्या वास्तू आहेत ज्या इथं अजूनही आहेत त्या काळातल्या, आपण इथं पाहू शकता। आणि ह्याच्या मागच्या इकडे नावडी नदी, तर त्या काळातले मंदिर असतील जे अजूनही आहेत। मित्रांनो, इथं वेगवेगळे मंदिर आहेत किंवा समाधी असतील, पण ह्याच्या प्रत्येक मंदिराच्या पुढे असे नंदी आहेत पहा, आणि त्या एकही नंदीचं त्यांनी त्या काळात तोंड ठेवलेलं नाही, सगळं तोडलेलं आहे। तर आपण पाहू शकता प्रत्येक मंदिरापुढे तसंच आहे। तुम्ही कोणत्याही मंदिरापुढे किंवा समाधी पुढे गेला त्यांनी तोडलेले सगळं ते। हा तिथं नंदी दिसतो छोटा, तसं तोंड त्याचं तोडलेलं आहे। इथे पण नंदी, त्याचं पण तोंड तोडलेलं आहे। संगमेश्वर वाड्याजवळ हे असे 3 आपल्याला खांब इथं रावलेले दिसतात। कदाचित त्या काळातल्या समाध्या असतील जिथे त्यांचे हे आज आपल्याला दिसतंय खांब रावलेले।